नमस्कार। मालेगाव शहरामध्ये आज सर्व प्रशासकीय अधिकारी, SITचे अधिकारी, पोलीस अधिकारी, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे आमदार मौलाना मुफ्ती साहेब आणि सर्व धर्मगुरू त्यांना या आजच्या मीटिंगला बोलवलेलं होतं। गेल्या अनेक दिवसापासून मालेगावमध्ये जे काही वातावरण आहे ते दहशतीचं, भीतीदायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मध्यंतरी अधिवेशन असल्या कारणाने मला मालेगावला येता नाही आलं, परंतु अधिवेशन संपल्या मी डायरेक्ट मालेगावला आलेली आहे। कालच शिवसेनेची आणि आज मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। मालेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दुसरा विषय असा आहे की मालेगाव शहरामध्ये रोहिंगे बांगलादेशी नागरिक शोध मोहीम अंतर्गत SIT मार्फत चौकशीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या, दहशतीच्या वातावरण आणि त्याच्यामुळे गैरसमज दूर करण्याच्या संदर्भामध्ये ही मीटिंग होती आणि आतापर्यंत झालेली जी काही चौकशी आहे व कारवाईचा आढावा घेणे याबाबत ही मीटिंग मी लावलेली होती आणि त्याच्यामध्ये मालेगाव शहरामध्ये किरीट सोमयाजी यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासनाने रोहिंगे व बांगलादेशी नागरिकांच्या विरोधामध्ये जी काही शोध मोहीम सुरू केलेली आहे, सर्वांची SIT मार्फत चौकशी आणि कागदपत्रे पडताळणी सुरू केलेली आहे। त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे, दहशतीचे, अविश्वासाचे वातावरण निर्माण झालेले आहे। शहरातील सर्व नागरिकांना व सेवाभावी संस्था व धर्मगुरूंना विश्वासात घेऊन त्यांना धीर देणे, त्याचप्रमाणे आधार देणे तसेच शासकीय चौकशी ही कारवाई नसून तपासणी आहे, शासन आपल्या पाठीशी आहे हा विश्वास देणे व समजावून सांगणे हे अत्यंत गरजेचं आहे। नागरिकांचे कागदपत्र तपासणी ही आपल्या विरुद्ध गैरविश्वास किंवा शासकीय कारवाई नाही, हा फक्त शासकीय प्रक्रियेचा एक भाग आहे। याविषयी भीती किंवा गैरसमज बाळगण्याची आवश्यकता नाही आणि हा आत्मविश्वास व दिलासा जनतेला देण्याची गरज आहे असं मी या ठिकाणी अधिकारी बांधवांना सांगितलं। जे काही प्रामाणिक, स्थानिक आणि देशावरती प्रेम करणारे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी व दखल शासकीय अधिकाऱ्यांकडून घेण्यात यावी। त्याचप्रमाणे आजपर्यंत शासनाने केलेल्या चौकशी कारवाईचा आढावा देण्यात यावा आणि तिसरं म्हणजे स्थानिक रहिवासी नागरिकांना जे काही जातीचे दाखले, जन्म दाखले हे नियमितपणे मिळायला पाहिजे। ज्यांनी शाळा, ॲडमिशन, नोकरी, बदली, पेन्शन, त्याचप्रमाणे शासकीय योजना व हज यात्रेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि जन्माचे दाखले जे काही आहेत ते तात्काळ मिळावे असे हे सर्व विषय होते। यामध्ये सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी जे आपण प्रश्न विचारले त्यांना समर्थकाची उत्तरं दिलेली आहेत। अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही जी काही SIT आलेली आहे ती शासनाच्या आदेशानुसार करण्यात आलेली आहे। साधारणतः 1.5 महिना या चौकशीला झाला, परंतु 6 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे आणि या 6 महिन्याच्या मुदतीमध्ये जी काही चौकशी आहे तिचा अहवाल हा शासनाला त्या ठिकाणी देण्यात येईल आणि त्या संदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारले, तर त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष आपण त्यांना दिलेला होता त्याच्या चौकशीसाठी जी काही अपॉइंटमेंटची वेळ आहे ती निश्चित करून देण्यात यावी। दिवसभर नागरिकांना कॅम्पात बसून ठेवू नये आणि त्या वेळेनुसारच
त्यांना अपॉइंटमेंट देण्यात यावी। त्याचप्रमाणे आता रमजान महिना येतोय, तर रमजान महिन्यामध्ये सकाळी 9 ते 2 पर्यंत तपासणी करावी आणि शुक्रवारी तपासणीसाठी कुणालाही बोलू नये रमजान महिन्यामध्ये। त्याचप्रमाणे ज्या काही टेक्निकल चुका झालेल्या असतील दाखल्यांवरती, कुणाच्या नावामध्ये काही बदल असेल, सहीमध्ये काही फरक आढळून आलेला असेल, पत्त्यामध्ये काही बदल असेल, टेक्निकल मुद्दे असतील तर त्याच्यासाठी गुन्हा दाखल करण्यात येऊ नये। हे टेक्निकल मुद्दे जे आहे हे सोडवता येतात आणि तुम्हाला अगदीच असं वाटलं की हा जो दाखला जन्माचा म्हणजे उत्तर प्रदेशात जन्म झालेला असेल आणि मालेगावमध्ये दाखला घेतलेला असेल तर तुम्ही रद्द करा, तो काही विषय नाही, त्यांना उत्तर प्रदेशातून दाखला आणून द्या। परंतु त्याच्यासाठी जे काही कलम तुम्ही जोडतायत की अगदी फार मोठा गुन्हा केलेला आहे त्यांनी, अशाचे काही विषय नाही आहे। आणि ज्या काही जे विद्यार्थी आहेत त्यांना शाळेला ऍडमिशन घ्यायची असते, तर आता आपण महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे, त्या GR नुसार नवीन जन्माचे दाखले देऊ नये असा GR आहे। तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त देखील होते, त्यांनी सांगितलं की आम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे तर ॲफिडेविट एक पालकांकडून करून घेऊ की त्यांनी साधारणतः 6 महिन्यामध्ये ते दाखले आणून द्यावे। आणि तो जो GR आलेला आहे तर त्या GRच्या संदर्भामध्ये मी संबंधित आपले जे मंत्री महोदय आहेत त्यांना भेटून त्यांना निश्चितपणे सांगेन की 6 वर्षामध्ये आपण पहिलीला ॲडमिशन घेतो किंवा KGला ॲडमिशन घेतो, ज्युनियर KGला ॲडमिशन घेतो, तर या संदर्भामध्ये आपण जो काही GR काढलेला आहे त्याच्यामुळे दाखले त्या मुलांना मिळत नाही आणि मग ते ॲडमिशन पासून शिक्षणापासून वंचित राहतील। तर तुम्ही ॲटलिस्ट 6 ते 8 वर्षापर्यंतची जे काही विद्यार्थी आहेत, जे मुलं आहेत, मुली आहेत, तर ही अट तुम्ही रद्द करावी असं देखील मी निश्चितपणे मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगेन। परंतु अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि सर्व मुद्द्यांवरती त्यांनी सांगितलं की हे जे काही वेळेमध्ये बदल करायचा आहे तो देखील आपण करू आणि त्यांना हे पण सांगितलं की तो जो कॅम्प एरिया आहे तर आपलं जे काही पोलीस स्टेशन आहे त्याच्या तिथे जरी तुम्ही एक 8 ते 10 तुम्ही तिथे लावले कॅम्प लावले तर नाही म्हणते तिथे आणि विशेषतः महिलांसाठी म्हणजे त्यांना जवळच्या जवळ येता येईल आणि त्यांचे जे काही कागदपत्र आहेत ते त्यांना तपासायला त्याच्यामध्ये सोयीस्कर होईल। कारण एवढ्या लांब महिलांना मुलं घरी असतात आणि कामाचे दिवस आहेत तर त्यांना तात्काळ तिथे थांबावं लागतं।